नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. काल ज्या पद्धतीचे निकाल देशासमोर आलेले आहेत लोकसभेचे, त्याच्यावरनं काल नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे सोपवला आणि त्याचबरोबर NDA गटाचे सर्व लोकांना त्यांनी बोलवले आणि त्या गटाचा नेता म्हणून स्वतःला त्यांनी जाहीर केले आणि सर्वांना त्याची संमती दिली. परंतु त्यात एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे RSSचे कुठलेही पदाधिकारी तिथं नव्हते. कारण तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की BJPला चालवणारा जो पक्ष आहे, जी संस्था आहे ती RSS आहे आणि RSSला न काही जुमानता त्यांनी ते केलेलं आहे. त्याच्यामुळे मोठा रोष आहे. गडकरींच्या नावाची मोठ्या चर्चा सुरू होती RSSच्या ह्याच्यात. मध्ये तुम्हाला एक चांगला व्हिडिओ माहिती असेल की गडकरी आणि नरेंद्र मोदी यांची भेट मोहन भागवत यांनी घडवून आणली होती. परंतु त्या भेटीमध्ये जे वक्तव्य झालं आणि मधूनच जेवण सोडून मोहन भागवत निघून गेले होते, अशी ती घटना. तेव्हापासून RSS आणि BJPमध्ये मोठ्या प्रमाणात रिफ्ट सुरू होती आणि त्यांनी बोलूनही दाखवलं त्यांच्या नड्डांनी की आम्हाला RSSची गरज नाही, ती वेगळी संस्था आहे. आणि अशा पद्धतीमध्ये नरेंद्र मोदींनाही माहिती आहे की आमच्या सर्व प्रचाराची धुरा ही RSSने सांभाळलेली होती आणि यावेळेस RSSमुळेच जे काही नुकसान झालं ते मोदीला सहन करावं लागलं. आणि एवढं सर्व असताना आज मोदींनी RSSला न विचारता आपल्या गटाचा नेता स्वतःला डिक्लेअर करणं, त्याच्यामुळे BJPमध्ये आणि RSSमध्ये मोठी रिफ्ट निर्माण होईल. एक सुंदरसा व्हिडिओ तुम्हाला आम्ही घेऊन येतो आहे, ज्याच्यात RSS आणि BJPमध्ये जे आहे आणि नितीन गडकरी यांच्या नावाची जी चर्चा सुरू आहे, त्याच्यामुळे निश्चितच तुम्हाला लक्षात येईल की यावेळेस NDAची सरकार बनते की इंडियाची सरकार बनते. इंडियाची सरकार बनायसाठी त्यांनी सर्व दारं आपले ओपन केलेले आहेत आणि ओपन करून दोन्ही लोकांना, बिहारचे मुख्यमंत्री आणि इकडचे हैदराबादचे आमचे मुख्यमंत्री, हे दोघांनाही त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे, चंद्राबाबू नायडू. आणि अशा रीतीनं मला असं वाटतं की आता काय होईल, जशी तारीख 9 तारीख येईल आणि राष्ट्रपतीची ज्यावेळेस तिथे बुलावणा येईल, त्यांचा हे होईल, त्यावेळेस मग त्यांना फ्लोअरमध्ये जो काही पिरियड देईल तेवढ्याच्या त्यांना सर्व आपली शक्ती परीक्षा दाखवायची आहे आणि दोघांनाही शक्ती परीक्षा दाखवायची आहे. त्याच्यामुळे हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. बघूया तो व्हिडिओ, त्याच्यावरनं देशातल्या राजकीय घडामोडीची कल्पना सर्व लोकांना येईल या व्हिडिओवरनं. सामने आ रही है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को लेकर। जल्द से जल्द दर्शक हमारे जुड़ जाइए। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से जुड़ी हुई एक बड़ी खबर आप तक पहुंचा रहे हैं। तो मैं आपको बता दूं कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अपना इस्तीफा राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू को सौंप दिया है और उसकी तस्वीरें आप अपनी अपनी स्क्रीन पर कुछ ही देर में देखेंगे। किस तरीके से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो है वो राष्ट्रपति भवन पहुंचते हैं और वहां जाकर वो राष्ट्रपति को अपना इस्तीफा सौंपते हैं। तो एक इस वक्त की बड़ी खबर जो है वो सामने आ रही है। जिस तरीके से कल चुनावी नतीजे सामने आए, उसके बाद कोई भी एक पार्टी बहुमत के साथ सरकार बनाने का अब तक दावा पेश नहीं कर पाई है, लेकिन इस बीच में एक बड़ी खबर जो है वो ये सामने आ रही है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू को अपना इस्तीफा सौंप चुके हैं। एक बड़ी खबर इस वक्त सामने आ रही है। कुछ ही देर में आपके सामने वो तस्वीरें आने वाली है जब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रपति भवन की ओर जाते हैं और वहां जाकर राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू को अपना इस्तीफा सौंपते हैं। तो एक बड़ी खबर, क्योंकि आज मैं बता दूं आपको कि आज इंडिया गठबंधन और NDA की एक अलग अलग जो बैठकें हैं वो होने वाली हैं और उस शाम तक का ये समय रखा गया है। इस बीच में कई बड़े दिग्गज नेता जो हैं वो पहुंच रहे हैं, दिल्ली की ओर कूच कर रहे हैं। नीतीश कुमार जो है वो दिल्ली पहुंच चुके हैं, चंद्रबाबू नायडू दिल्ली पहुंच चुके हैं। एक बड़ी खबर जो है वो इस वक्त सामने आ रही है और अब कुछ ही घंटों की बात है, कहूं कि जब अब इसके बाद फिर बहुत सी तस्वीरें भी साफ होने लगेंगी कि अब आखिर में क्या होने वाला है।
लेकिन इस वक्त एक बड़ी खबर आ रही है और कुछ ही देर में आपको मैं वो तस्वीरें दिखा रही हूं। और ये देखिए स्क्रीन पर बस आपकी तस्वीरें, जब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्रौपदी मुर्मू को अपना इस्तीफा सौंपते हैं और राष्ट्रपति भवन पहुंचकर, मैं आपको बता दूं ये तस्वीरें आप देख सकते हैं। आप बस कुछ ही देर में आप देखिए, ये कुछ तस्वीरें राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू के पास पहुंचने से पहले की हैं, जब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रपति भवन पहुंचते हैं अपने काफिले के साथ। फिर वहां जाकर राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू को अपना इस्तीफा सौंपते हैं। पहले एक शख्स को, देश के एक शख्स को ये गुमान था कि वो बायोलॉजिकल नहीं है, मतलब उसको सामान्य इंसान नहीं है, उसको भगवान ने इस धरती पे भेजा है, मतलब वो अवतार है। खुद को भगवान बनाने की चाहत थी। मेरे एक मित्र हैं, सांसद हैं, उन्होंने नाम तो नहीं बताऊंगा मैं उनका, तो उन्होंने बड़े विश्वास से कहा कि एक दिन प्रधानमंत्री जी ने उनको बुलाया, उनसे पूछा बताओ लोग मेरे बारे में क्या कहते हैं। मैंने पहले भी किस्सा एक बार सुनाया था। मेरे मित्र ने कहा कि लोग कहते हैं कि आपने बड़ी मदद करी है, गरीबों की नई जिंदगी दे दी है उनको। बोले और? बोले लोग कहते हैं कि देश में इतना अच्छा प्रधानमंत्री कोई नहीं बना जितने आप हैं। आपने हमेशा गरीबों की सोची, अपनी सोची नहीं। आपने अपना परिवार पर नहीं छोड़ दिया, सबको छोड़ दिया देश के लिए। बोले और? बोले और लोग कहते हैं कि इतना महान आदमी को हमेशा प्रधानमंत्री रहना चाहिए। बोले और? ये और जब 7-8 बार हो गया, बेचारे को समझ में नहीं आया कि और क्या बोले। बोले जी बस यही कहते हैं कि आप हमेशा प्रधानमंत्री बने रहें। बोले तो मूर्ख हो, लोग मुझे भगवान समझते हैं और तुम लोग पागल हो, तुम लोग सोच नहीं पा रहे। तुम इस बात का प्रचार करो कि मोदी जी भगवान है, भगवान का रूप है। बाद में उन्होंने अपने मुंह से कहना शुरू कर दिया मैं बायोलॉजिकल नहीं हूं, मैं दूसरी दुनिया से आया हूं। अब से 1 महीने पहले जिस व्यक्ति को अपने भगवान होने का एहसास था, 1 महीने के अंदर उस वक्त की पिक्चर की तरह वो आज चंद्रबाबू नायडू और नीतीश कुमार के सामने झुका हुआ है। और ये दोनों नाम ऐसे हैं जो सहज नहीं है, दोनों एक दूसरे के साथ बहुत कंफर्ट नहीं है। चंद्रबाबू नायडू वो थे जिन्होंने मोदी के खिलाफ अविश्वास प्रस्ताव लाया था, गुजरात दंगों के समय उनसे रिजाइन मांगा था। और नीतीश को तो आप जानते हैं कि 2009-10 की बात है, गुजरात दंगों के बाद मोदी को आना था पटना में, एनडीए की बैठक होनी थी, अखबारों में विज्ञापन छपा था जिसमें मोदी का और नीतीश का साथ साथ फोटो था। इस बात पे वो इतने गुस्से हो गए नीतीश बाबू की वो डिनर ही कैंसिल कर दिया और 5 करोड़ का बाढ़ सहायता का जो चेक था वो चेक गुजरात वापस कर दिया। फिर नीतीश जी मोदी से दोस्ती हुई, अलग हुए, फिर दोस्ती हुई, लेकिन संबंधों में कहीं ना कहीं कटुता बनी रही। एनडीए की बैठक हो रही है आज, उस बैठक में बताया जा रहा है कि रक्षा मंत्रालय, गृह मंत्रालय, वित्त मंत्रालय, चंद्रबाबू नायडू चाहते हैं कि अगर सपोर्ट करो तो एक बड़ी कीमत वसूलना चाहते हैं, और यही हाल नीतीश कुमार का है। तो जो शख्स अपने आप को भगवान कहता था, वो शख्स आज चंद्रबाबू नायडू और नीतीश कुमार के सामने बेबस है, क्योंकि अगर प्रधानमंत्री बनना है तो इन दोनों की चरण वंदना करनी है। यही नहीं, जिन मोहन भागवत को नरेंद्र मोदी फूटी आंख नहीं देखना पसंद करते थे, उनको फूटी आंख नहीं सोआते थे, अब उस संघ के लोगों से संवाद स्थापित किया जा रहा है। मेरे सूत्र बता रहे हैं नागपुर से कि आज एक मीटिंग हुई है संघ मुख्यालय पे, जिस मीटिंग में ये बात की गई कि भाई एनडीए की बैठक इतनी जल्दी क्या है, पहले संघ और भाजपा तय करे कि प्रधानमंत्री कौन होगा। क्या नरेंद्र मोदी होंगे? क्या सहयोगी दल नरेंद्र मोदी के नाम पर राजी हो जाएंगे? चंद्रबाबू नायडू और नीतीश कुमार आराम से राजी हो जाएंगे, या फिर गडकरी और राजनाथ सिंह का नाम आगे चलेगा? जैसी खबर गडकरी के नाम की सामने आई कि गडकरी का नाम आगे चलेगा, देवेंद्र फडणवीस आग बबूला हो गए। दोनों का 36 का आंकड़ा रहता है, गडकरी का, फडणवीस का। और फडणवीस ने आरन फारन में कह दिया दिल्ली को कि मैं इस्तीफा ले लीजिए, मैं यहाँ डिप्टी चीफ मिनिस्टर नहीं रहना चाहता, मैं पूरी ताकत से विधानसभा चुनाव में जुटूंगा, लेकिन मेरे को डिप्टी चीफ मिनिस्टर से मुक्त करिए, मैं महाराष्ट्र में जो मेरी फजीयत हुई है मैं उसकी जिम्मेदारी लेता हूँ। और साथियों, मैं आपने दर्शकों को ये हिसाब किताब बराबर करने को कहा। क्या लग रहा है कि अब आनन फानन में एनडीए की बैठक चल रही है, आसानी से शपथ हो जाएगी प्रधानमंत्री को कि ये रास्ता बड़ा पथरीला है, बड़ा कांटो भरा है, कहीं ना कहीं मुसीबत होगी। देखिए, रास्ता ऐसा है जिसे गुजरात लॉबी खुद ही तय करना चाह रही है, बिना कंसेंसस बिल्ड किए हुए। कल जिस तरीके की मीटिंग इन्होंने शाम में कर ली,
जिसमें नड्डा साहब ने लंबा चौड़ा भाषण दे दिया और नेहरू जी के साथ में जो है मोदी जी को मतलब वैसा समर्थन मिला है, ऐसा जनसैलाब बता दिया है, मोदी जी के पीछे खड़ा है कि हमको लगने लगा कि भाई सही में 400 पार हो गया है। ये मीटिंग करने के पहले और उसमें घोषणा कर दी गई कि मोदी जी इस दिन जो है प्रधानमंत्री पद का जो है वो ये लेंगे और टिकर चलने लग गए सारे गोदी मीडिया के चैनल्स पे, लाइव टेलीकास्ट कई गोदी मीडिया के चैनल्स ने उस प्रोग्राम को किया। तो देखिए संघ हो या एनडीए के जो कंस्टिट्यूएंट्स है, दूसरी जो पॉलिटिकल पार्टीज हैं, उनको ये बात पसंद नहीं आ रही है कि भाई इलेक्शन जो है ये सबने मिल के लड़ा है। तो ये जो नरेंद्र मोदी और ये अमित शाह, ये पूरा जो गुजरात लॉबी का एक तरीका है कि किसी को कंसेंसस बिल्डअप नहीं करना, किसी को विश्वास पे नहीं लेना, कॉन्फिडेंस पे नहीं लेना, और सारी चीजें जो हैं एक मुश्त अपने ऊपर ही ये करके कि भाई हम जो चाहेंगे वही होगा, वैसा कर देना, ये काफी लोगों को कल पसंद नहीं आया है। और उसी कारण से सारी मीटिंग्स हो रही हैं। आपकी एकदम सही जानकारी है कि संघ से लेके तो भाजपा के अंदर में भी काफी सारे लीडर्स के बीच में आपस में बातचीत हो रही है। और संजय जी, आप यदि याद रखेंगे, पुराने वीडियोस देखेंगे तो आप याद करेंगे कि मैंने 3-4 वीडियोस में ये कहा है कि महाराष्ट्र के हर डिस्ट्रिक्ट में देवेंद्र फडणवीस के बारे में बहुत बुरा बोला जा रहा है और कहा जा रहा है कि ये सत्ता के लोभी हैं और महाराष्ट्र में बीजेपी के डाउनफॉल का जो कारण होगा वो देवेंद्र फडणवीस ही होंगे। उस टाइम में मेरे से बहुत सारे मेरे नागपुर के मित्रों ने बड़ा जिरह किया, झगड़ा किया कि आप ऐसे कैसे देवेंद्र के ऊपर में पूरा का पूरा जो है ये ठीकरा फोड़ने की अभी से बात कर रहे हैं जबकि रिजल्ट नहीं आया। देखिए सत्ता के लालच में जाके जिस तरीके से गुजराती लॉबी काम कर रही है, वैसे ही देवेंद्र फडणवीस भी वही काम कर रहे हैं। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं एक छोटीशी क्लिप आज आम्ही घेतलेली आहे। अत्यंत महत्त्वाची क्लिप आहे। सिद्धार्थ गौतम तिथे एका याच्यात होते, म्हणजे त्यांनी अन्नत्याग करून ध्यानात बसून त्यांनी एक 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 शरीराला तपवण्याची जी प्रक्रिया होती, जी जैन समाजामध्ये महावीरांच्या ह्याच्यामध्ये होती, त्या सर्व प्रक्रियेच्या शेवटच्या क्षणापर्यंत गेलेले होते ते। अन्न सोडलं, पाणी सोडलं आणि त्या पिरियडमध्ये त्यावेळेस त्यांची अवस्था इतकी खराब झाली होती की ते बेशुद्ध अवस्थेत पडले होते। तेवढ्यात त्यांना एक आपली सुजाता भेटली। सुजातानी तिचं पूर्ण लक्ष होतं आणि तिने त्यावेळेस तिला सांगितलं की तुम्ही जिवंतच राहणार नाही तर तुमच्या ज्या याला काय अर्थ आहे की तुम्ही कसला शोध लावताय, काय करतायत, म्हणून जिवंतपणीच तुम्हाला हे सर्व करावं लागेल। आणि तिचे ते शब्द सिद्धार्थाला अत्यंत बोलके ठरले। म्हणजे अत्यंत एवढाले मोठमोठाले म्हणजे महारथी जे ऋषीमुनी यांच्या सल्ल्याहीपेक्षा एका साध्या स्त्रीचे चा सल्ला होता की जर तुमचं शरीरच शिल्लक राहणार नाही तर तुम्ही काय करणार आहे सर्व। म्हणून त्या सुजाताला ते म्हणतात की माझी सर्वात मोठी गुरु राहिली आणि त्याच्यानंतर ते खीर प्राशन करतात आणि मग त्या ध्यानात बसतात आणि त्यानंतर त्यांच्यासोबत जे असणारे बाकी त्यांचे मित्रपरिवार होता, जो ध्यानात बसणारा होता, साधू होते, ते सर्वच्या सर्व त्यांना सोडून जातात। अशी ही सुंदरशी क्लिप तुम्हाला त्याच्यातनं दिसेल। आणि नंतर आता ज्ञानाचा त्यांचा मार्ग आत्ता सुरू होतो आहे आणि अशा पद्धतीने ते सर्व त्यांचं जे तपस्या होती अशा एका वेगळ्या मोडीवरती येऊन बसलेले आहे। सुजाता याच्या खिरीने खाल्ल्यामुळे ते झालेले आहे। बघूया हा बुद्धा या सिरियलमधली छोटीशी पानी और जल ग्रहण कर लो। नहीं गुरुवर, मैंने जल भी त्याग दिया।
पूर्णा, ये वही जोगी है जो इतने जीवन से भरे थे। उनके एक साथी तपस्वी को मैंने ये कहते सुना कि उन्होंने कई दिनों से पानी तक नहीं पिया है। हे ईश्वर, ये कैसी तपस्या है जो पानी से पैर बांधे? सिद्धार्थ बहुत दुर्बल हो गए हैं, बड़ी कठिनाई से तो चल पाते हैं। उन जैसी तपस्या और कोई नहीं कर सकता। अब तो बस यही प्रार्थना है कि उसे मुक्ति का मार्ग मिल जाए। सिद्धार्थ मुक्ति के द्वार के समीप ही है। इतने कठिन तपश्चर्या से उसके मन से जो पुकार उठेगी वो आकाश का सीना भेद के रख देगी। पूर्णा, ये तो वही जोगी सिद्धार्थ है। पानी लेके आओ। ये आपकी पूजा का नैवेद्य है। जब आप यहाँ आए थे तो कितने ओजस्वी थे। क्या खोज रहे हैं? इसके कारण आपकी ये दुर्दशा हो गई। मुक्ति का मार्ग खोज रहा था। हे ईश्वर, अन्न जल त्याग के जब शरीर ही न बचेगा, शरीर ही न बचेगा, मुक्ति मिलेगी कैसे? मुक्ति मिलेगी कैसे? मुक्ति मिलेगी कैसे? मुक्ति मिलेगी कैसे? शरीर को सुखा मैंने केवल अपना ही घात किया। यदि परम सत्य मुझे मिलेगा तो शरीर के साथ ही मिलेगा, ना कि उसे सुखा और गलाकर। जिस बात को बड़े बड़े गुणी ज्ञानी ना समझा सके वो सहज एक गांव की अज्ञानी सुजाता ने समझा दिया। तुम्हारी कई बातों में बड़ा सत्य था सुजाता। मैं कठोर तप के चरम बिंदु तक पहुंचा पर वहां कुछ नहीं मिला। मेरी इस भ्रांति को झुटलाने वाली तुम मेरी प्रथम गुरु। सिद्धार्थ ने तपश्चर्या छोड़ दी कि उनका मनोबल इतना क्षीण निकला। आपकी ही राह देख रहे थे, आपकी आंखों में आंसू कैसे? जिस पर भरोसा कर अपने प्राणों की आहुति देने हम सब चले थे वही अपने पद से डिग गया।
अर्थात सिद्धार्थ ने तपश्चर्या का मार्ग छोड़ दिया है। मैंने स्वयं अपनी आंखों से उसे भोजन करते हुए देखा। जिसके भरोसे हम अपना सब छोड़ के आए, जिसे अपना मार्गदर्शक समझा, वही दिशाहीन हो गया। ये भी तो हो सकता है ये मार्ग ही गलत था। हम गलत साधना कर रहे थे। एक ने प्रण तोड़ा तो बुरे विचार उपजने लगे। गुरुदेव अति शीघ्र यहाँ से निकलते। आज भद्रिका को विचार आया, कहीं ऐसा ना हो कि सिद्धार्थ की संगत में पड़कर हम सब पथभ्रष्ट हो जाएं। हाँ, संगत का प्रभाव पड़ता है। मैं सिद्धार्थ को छोड़कर जाने का आह्वान करता हूं। जिसे मेरे साथ चलना है वो चले। नेहमीप्रमाणे बहुजन सौरभच्या आम्ही आज पेपरचा आढावा घेऊ। आज गुरुवार दिनांक 6 अचानक नरेंद्र मोदी भोवती अजिंक्यतेचे आभाळ कोसळत आहे। अनेक लोकांनी ज्या ज्या पद्धतीने आता मी बोलले त्याच पद्धतीने चारीकडनं ढग दिसत आहेत आणि हे किती लोक त्याला आतापर्यंत धाकानी भीतीपोटी अनेक लोक त्यांच्यासोबत होते, परंतु सर्वांना माहिती आहे की दोन्ही गुजराती हे अत्यंत घातक आहे। जे जे लोक त्यांच्या जवळ जातील त्या लोकांना ती भस्म करेल। मागच्या वेळेस जे लोक होते ते सर्वच्या सर्व त्यांनी गिळंकृत केले। उद्धव ठाकरेंची पार्टी फोडली, शरद पवारांची पार्टी फोडली, प्रत्येक ठिकाणी त्यांनी तोच उपक्रम केला। त्याच्यामुळे आता जे लोक त्यांच्यासोबत जातील त्यांनाही 10 विचार करावा लागेल की हे काय करतील आणि आम्हाला माहिती नाही म्हणून। त्याच्याच खालची एक दुसरी बातमी आहे मुंबईत आवाज ठाकरेंचा। सर्वांना माहिती आहे की यावेळेस जी काही हार झाली महाराष्ट्रामध्ये, देवेंद्र फडणवीस यांचा मोठी नाचक्की झालेली आहे। सेंट्रल याच्यामध्ये त्यांना फार मोठी फटकार बसली आणि त्यांनी ऐलानही केलं की मी आता रिझाईन करतो आहे, मला आता त्याच्यामध्ये आणि मी पुढच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मात्र सक्रिय राहील, अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्हा सर्व लोकांना कालच ऐकलं असेल। भाजपाला जाट समाजातील लोकांनी रोष पडला महागात। जाटच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यामुळे जाट समुदाय मोठा नाराज झालेला आहे। तामिळनाडूत भाजपला अपयश, एकही त्यांनी खातं उघडलेलं नाही अशी पद्धतीची बातमी आहे। आरवी हिंगणघाट धामणगाव देवळीत राखली आघाडीची लाज। त्याच्याच खाली आम्ही NDA सोबतच आहोत। चंद्रबाबू नायडू जरी त्यांनी असं वक्तव्य केलं असलं तरी मात्र वेळच सांगेल की जेव्हा ते फ्लोअर टेस्ट होईल, कारण ते एकटे राहिलेले नाही। जे लोक निवडून आलेले आहेत त्या सर्व लोकांचा आपल्या पार्टीचा रोष पाहूनच त्यांना ती पवित्र हे करावं लागेल। बघूया आपण आता येणारे दिवस कसे काय होतात। अयोध्यावासियांनी नाराजी ते दलित उमेदवाराची बाजी। अयोध्येत तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की BJPचे कॅन्डिडेट पडले आणि तिथे एक दलित निवडून आला काँग्रेसचा। ते अत्यंत महत्त्वाची बाब होती। प्रतिभा धानोरकर यांना थक्क करणारा असं राजकीय प्रवास। तुम्हाला माहिती आहे की मिस्टर धानोरकर यांचं ते खासदार होते, त्यांचं अकाली निधन झालं। त्याच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी ती बाजू मांडली आणि मोठ्या याच्याने मताने ते निवडून आलेले आहेत। आज त्याच्याच खाली SC/ST राखीव जागांवर भाजपाला फटका। दरवेळेस त्यांनी भाजप हेच बघत होते की SC/STच्या जिथे पोस्ट आहेत तिथे अशा पद्धतीचा तिथे कॅन्डिडेट उभा करावा की जेणेकरून आपण सर्व निवडून येऊ। पण यावेळेस मात्र त्यांना प्रत्येक ठिकाणी हार मानावी लागली आणि बऱ्याच त्यांच्या ज्या पोस्ट होत्या SC/STच्या त्या कमी झाल्याच्या आपण पाहतो। आज 5-4 वरती बघूया। काँग्रेसला आले अच्छे दिन। आज सर्वीकडे उत्साह होतो आहे। जरी त्यांनी मेजॉरिटीमध्ये नसले तरी त्यांना आशा आहे की आता यावेळेस याची मोदीची दादागिरी चालणार नाही आणि सातत्यानं त्याच्यावरती लोक प्रश्न विचारतील। चंद्रशेखर आझाद यांचा विजय, नागपुरात जल्लोष साजरा। तुम्हाला माहिती आहे की ते अपक्ष जरी असले चंद्रशेखर पण मोठ्या संख्येने ते निवडून आलेले आहेत। महावितरणाच्या वर्धापन दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचे राजकारण काँग्रेस पाडण्यासाठी डॉक्टर अभय पाटील एकदम खरी बाब आहे, कारण ज्या पद्धतीने त्यांची मागच्या 10 वर्षात जेव्हापासून त्यांनी राजकीय सक्रियता दाखवलेली आहे तेव्हापासून त्यांचा पूर्ण उपक्रम हा BJPला फार असणारा आहे। त्याच्यामुळे त्यांची ही बातमी अत्यंत बोलकी आहे। मुक्तीपन्न लघु नाट्याचे बोधी वृक्ष
बुद्ध विहारात सादरीकरण, बुद्धिस्ट गोल्डन इरा वुमन्स फाउंडेशन 3 दिवसीय बुद्ध जयंती साजरी, नागपूरची बातमी आहे. गडचिरोलीतही 6ही विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची आघाडी. आमचे मित्र तिथे मोठ्या प्रमाणात निवडून आले, किरसान म्हणून, ते आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. भाजपाच्या पराभवाचा रथ विदर्भात देवेंद्रलाही रोखता आला नाही. लोकसभेच्या 24 विदर्भामध्ये फार सफा झालेली आहे BJP, त्याच्यामुळे त्याच्यात आजची ती बातमी आहे. आज बघूया पान 2वरती आजचा आमचा अग्रलेख आणि त्याच्यावरचं जे टायटल आहे त्याचं टायटल बघूया. आजचं आमचं टायटल आहे, वेदना या नेहमी क्षणभंगूर असतात. वेदना ह्या नेहमी क्षणभंगूर असतात, पण रणातून पळून जाणे परंतु रणातून पळून जाणे मात्र आयुष्यभर जखम करून जाते. अपयश, वेदना ह्या नेहमी असतातच, सर्व लोकांना थोडी भीती वाटते, परंतु त्या एकदा तुम्ही जर तिथनं विड्रॉ झाला, पण त्याचं मात्र नेहमी खंत असते की मी जर काही टिकून राहिलो असतो तर निश्चितच मला त्याचा हे झाला असता. अनेक लोक पोरं नापास झाल्यानंतर ते एकदम विड्रॉ होतात, त्याच्यातनं परीक्षेतून हे माघार घेतात. असं होऊ नये, परंतु त्यांनी जे लोक टिकून राहतात, अनेक लोक नापास होऊन पुढे त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्ग काढल्याचं आपण पाहतो. लोकशाही वाचवायची असेल तर EVM हटविण्याचीच लागेल. आता जे काही झालं ते EVMमुळेच झालेलं आहे. आता ज्यावेळेस नवीन पार्लमेंटरी येईल त्यावेळेस मात्र जर BJPची नसेल तर पुन्हा EVM हटवण्याचा कार्यक्रम सुरू होईल. मतदारांचा चकवा, अनिरुद्ध कांबळे, ज्या पद्धतीने मतदारांनी सर्व BJPला चकवलं त्याच्या आधारावरती एक लेख आहे. मनुस्मृती, स्त्रियांसह बहुजनांना गुलामीत ठेवण्याचे भिक्षुकी षडयंत्र, एक भीमराव परघरमोल यांचा हा लेख आहे की ज्या पद्धतीने मनुस्मृतीने स्त्रियांना एकदम त्यांनी गुलामीत ठेवण्याचे जे काम केलेलं आहे त्यावर आधारित हा लेख. कविवर्य राची जंगले, विविध पुस्तकाचे मानकरी, एक आदिवासी समाजातील ज्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या विषयावरती कवी आणि अनेक कवितांचा जे मानकरी राहिलेले आज त्यांच्यावरती प्राध्यापक वामन शेळमाके यांनी सविस्तर त्यांच्या वेगवेगळ्या पैलूवरती चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, लिहिलेलं आहे, वाचनीय आहे. आज पान 3वरती टायटल बघूया, वारसा हा वस्तूंचा नसतो विचारांचा असतो. कालचंच टायटल आहे, रेग्युलर आहे परंतु चांगलं टायटल आहे, त्याच्यामुळे वारंवार तुम्ही पाहिलं पाहिजे. इंडिया गठबंधनने सरकार बनवावे, प्रयत्न तर मात्र सुरू आहे. श्री RK जुमळे यांचं म्हणणं आहे आणि इंडिया गठबंधन सातत्यानं प्रयत्नही करत आहेत. संविधान बदलण्यासाठी 400 पारची घोषणा भाजपवर उलटली. आज त्याचा इजेड खोब्रागडे आमचे मित्र त्यांचा हा लेख 400 पार आणि संविधान बदलवण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी लोकांनी एक्सेप्ट केलेल्या नाही. कारण ते सर्व जे मनूप्रमाणे जर आमची राज्यघटना राहिली असती तर आम्हा सर्व लोकांचे हाल झाले असते. वृक्ष तोडाल तर माणसे कोसळतील. वृक्षाचं किती महत्त्व आहे आणि वृक्ष जर तुम्ही सांभाळून ठेवलं नाही आणि जर त्याला तोडलं तर निश्चितच माणूसही उद्या संपण्याच्या ह्याच्यात राहील. रविवारची सुट्टी इंग्रजामुळे की नारायण मेघाजी लोखंडेमुळे, आज त्याच्यावरती दोन्ही प्रश्नार्थी चिन्ह. रविवारच्या सुट्टीची सोय या मराठी माणसामुळे झालेली आहे, एक नारायण मेघाजी लोखंडे. आज त्याच्याच खाली हा लेख जो आहे तो अनिल भुसारी यांचा होता. आज वृक्ष तोडालच्या याच्यातला आज विश्व पर्यावरण दिवसाच्या निमित्त प्रवीण बागडे यांचा हा लेख होता. आज त्याच्याच खाली पर्यावरण सुरक्षित तरच चॉकलेट सुरक्षित. लहान पोरांना ते विचारतात, त्यांना प्रश्नोत्तर होत असते की तुम्हाला चॉकलेट पाहिजे का, मग तो चॉकलेट कसा बनतो, काय बनतो आणि त्याचा पर्यावरणाशी कसा संबंध आहे, अशा पद्धतीचे प्रश्न लहान पोरांना विचारून पर्यावरणाचा एक नवीन उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. मनीष श्रीहरी गायकवाड यांचा हा लेख अत्यंत बोलका आहे, लहान पोरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच
आता NDAच्या घडामोडीकडे सर्वांचं लक्ष आहे. जे काही असेल ते आम्ही अपडेट तुम्हाला देत राहू. दररोज सकाळी आम्ही व्हिडिओ बनवत असतो, परंतु दुपारच्या अनेक बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट होत नाही. येणाऱ्या दिवसात आम्ही विचार करतो आहे की या व्हिडिओला 2 पार्टमध्ये करावं, सकाळ आणि संध्याकाळ. निश्चितच त्याच्यामुळे अनेक लोकांना ताज्या बातम्या वाचायला मिळतील. आणि या पेपरच्या व्यतिरिक्त अजून काही बाबी आम्ही ज्या कोणी सूचना करतील त्यांनी सूचना कराव्या, त्या निश्चितच त्यांच्या सूचना आम्ही विचारात घेऊ, अशा रीतीने आज बोलतो. पुन्हा जर हा पेपर तुम्हाला आवडला असेल तर त्याला फॉरवर्ड करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. एवढं बोलतो आणि थांबतो. भेटूया उद्या. तोपर्यंत जय भीम.